गाइस ये अंकल जब हमारे फ्री में कर रहे हैं। हाँ, और मैं इनके वीडियो को लाइक करना, सब्सक्राइब, लाइक शेयर सब्सक्राइब। देखो बच्चे लोग भी बोल रहे हैं। Oh my God. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, सुट्टीचा दिवस झोपून काढला पूर्ण, पण एक काम निघालं आणि ते काम मजबूत निघालं। ॲक्च्युली बाईक आहे माझ्याकडे, ती तुम्हाला दाखवतो थोड्या टायमाने। आणि गाडीचं थोडं काम निघालं। ॲक्च्युली अधूनमधून काम निघतं, कारण 2 स्ट्रोक गाडी आहे। तुम्हाला कळलंच असेल ती गाडी कोणती आहे ते। गाडीची बॅटरी खराब झाली। ॲक्च्युली मी जी बॅटरी होती माझी गाडीची, ती बॅटरी आय थिंक मी 1.5-2 वर्षापूर्वी घेतलेली आणि ती युटिलाइज करत होतो आणि ती बऱ्यापैकी चालली पण खूप। आणि अक्षरशः त्या बॅटरीने दम तोडला आणि पर्याय नव्हता, नवीन बॅटरी घ्यायची होती, कारण चार्जिंग करून सुद्धा बॅटरी होत नव्हती असं मला गॅरेजवाल्याने सांगितलं। आणि मी सुद्धा चेक केली की बॅटरी गेली। आणि आता मी गॅरेजमध्ये संध्याकाळ झालेली आहे। मी दुपारीच ॲक्च्युली गाडी आणलेली इकडे, पण काही कारणास्तव झाली नाही ती। तर संध्याकाळी झाले इकडे 8 वाजलेत आणि गॅरेजमध्ये आहे मी इकडे। माझ्या फ्रेंडचं गॅरेज आहे, गुप्ताचं गॅरेज, तुम्हाला दाखवतो थांबा। आणि गॅरेज आणि माझा संबंध खूप जुना आहे, कारण जेव्हा मी कॉलेजला गेलेलो तेव्हा माझी पहिली गाडी घेतलेली, सेकंड हँड गाडी घेतलेली आणि खूप काम काढलं गाडीने, पण त्या गाडीने मला साथ तेवढीच दिली, भरपूर साथ दिली, अक्षरशः साथ दिली। अजूनपर्यंत मी ॲक्सिडेंट नाही केलं गाडीचं, माझ्या बाईकचं ॲक्सिडेंट अजूनपर्यंत नाही केलं मी। आणि हां, बऱ्यापैकी साथ भेटली मला। आणि माझी पहिली गाडी आणि शेवटची गाडी RXच होती। स्टार्टिंगला मी RX 100 घेतलेली, आता माझ्याकडे आहे RX 135। आणि हे माझ्या फ्रेंडचं गॅरेज आहे, गुप्ता गॅरेज, 2 व्हीलर रिपेरिंग अँड सर्व्हिसिंग। तर फ्रेंड्स, मला आधीपासूनच ॲक्च्युली गाड्यांचा खूप शौक होता आणि RX ही माझी फेवरेट गाडी। ती कशी फेवरेट झाली ते तुम्हाला सांगतो मी थोड्या टायमामध्ये। पण आता गाडीची बॅटरी चेंज करायची आहे। आय थिंक तो बोला की प्लगमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम आहे आणि ही गाडी 2 स्ट्रोक असल्यामुळे थंडीमध्येही ना गाडी लगेच जॅम होते आणि जोपर्यंत आपण 10-20 किक मारत नाही तोपर्यंत ही गाडी चालू होत नाही। ह्या गाडीचा फंड आहे, पण गाडीचे ॲडव्हान्टेज पण खूप सारे आहेत, ते पण तुम्हाला सांगतो मी। सो गाडीचा फंड असा आहे की माझा जो ह्याच्या आधीचा जो जॉब होता, फर्स्ट जॉब होता माझा, तिथे माझा एक सिनियर होता, संतोष सावंत, ST त्याला आम्ही बोलायचो। तर त्याच्याकडे RX 100 होती आणि तेव्हा त्या गाडीचं खूप क्रेज होता। ॲक्च्युली ती गोष्ट आहे 2003-04च्या आसपासची, आणि तेव्हा त्या गाडीचा खूप क्रेज होता। आणि ती गाडी जशी आवाज करायची, भ्रम भ्रम स्टार्ट होता, काही सेकंदामध्ये ती गाडी एवढी फास्ट पळायची, तेवढं बघून मला एवढा क्रेज होता। तर मी संतोष सावंत STना बोललेलो की सावंत साहेब, की मी जर आयुष्यात गाडी घेतली, माझी पहिली गाडी, तर हीच असणार ती। आणि मी त्यांचा जो शब्द दिलेला त्यांना, ते खरं करून दाखवलं। 10 वर्षापूर्वी मी एक गाडी घेतली सेकंड हँड। गाडीची कंडिशन खूपच खराब होती, RX 100 घेतलेली बोरिवलीवरून, आणि काहीतरी त्या टायमाला 7-8 हजारला गाडी घेतलेली। पेपर पण सगळे क्लिअर होते, नो डाऊट। आणि ती गाडी घेऊन मी, तेव्हा ती माझी पहिली गाडी, मी तेव्हा गाडी शिकलो, बोरिवलीवरून अंधेरीला आलो। आणि ती गाडी मी कशी आणली मला माहिती आहे, गाडीची कंडिशन थोडी खराब होती, पण ती गाडी मी बोरिवलीवरनं अंधेरीला आणली, अंधेरीवरनं वडाळ्याला आणली आणि 2दा ठोकली। पण ठोकली कशी माहिती आहे, झाडाला ठोकली किंवा गेटला ठोकली, पण असं ॲक्सिडेंट वगैरे केलं नाही। आणि ती जेव्हा गाडी आणली घरी, आणि खरंच खूप बरं वाटलं। त्यानंतर ती गाडी थोडी मॉडिफाईड केली, थोडंसं चेंजेस केले, ब्लब टाकलं, हेडलाईट टाकलं, गिअर चेंज केले, सगळं व्यवस्थित केलं। 10-12 हजारचा खर्च केला त्या टायमाला आणि गाडी एकदम फर्स्ट क्लास केली। आणि जेव्हा ती गाडी मी घेऊन जायचो रस्त्यावरती, तेव्हा आजूबाजूवाल्यांची जी बघण्याची जी दृष्टिकोन होता तो खूपच चेंज झाला, माइंडसेट चेंज झाला। आणि लोक माहिती आहे ना तुम्हाला, होंडा, ॲक्टिवा गाड्या तर नेहमी दिसतात, पण ज्या विंटेज गाड्या आहेत RX सारख्या,
त्या क्वचितच रस्त्यावर दिसतात आणि ती मी अनुभवली आहे. आता आपण गाडी रिपेरिंगला सुरुवात करूया. व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि माझा इथे मित्र आलेला आहे गुप्ता, गॅरेज चालवतो इकडे आणि खूप चांगला मेकॅनिक आहे. आणि आमच्या पूर्ण एरियामध्ये RX 100 RX 135 रिपेरिंग करणारा हा एकटाच माणूस आहे. तो गाडीचा हा जो प्लग आहे ना, हा शॉर्ट झालेला आहे इकडे. ॲक्च्युली सकाळी गाडी चालवलेली मी आणि सकाळी चालवताना अचानक मध्ये बंद पडली आणि हा आता नवीन बसवायला लागेल आपल्याला. आणि आपण इथे बॅटरी घेतली एक्साइडची आणि 48 मंथची वॉरंटी याची, म्हणजे 2 वर्ष बॅटरीला काय बघायला नको. आणि याची पॉवर पण खूप चांगली आहे एक्साइडची, त्यासाठी आपण ही घेतलेली आहे. तर ही जी माझी गाडी आहे RX 135, ही 1994ची गाडी आहे. म्हणजे जवळपास या गाडीला 20 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि डॉक्युमेंट जे आहेत ते ऑलमोस्ट माझे कंप्लीट आहेत. आणि ही गाडी जी चालवायला जी मजा येते ना, ती बाकी कोणतीही गाडी चालवली येत नाही. आणि मी बऱ्यापैकी सगळ्याच बाईक चालवल्या आहेत, पण बॉयज, कारण त्या दशकातली ही जी गाडी आहे आणि ही 2 स्ट्रोक इंजिन आहे आणि ही इंजिन तुम्हाला आता नवीन गाडीमध्ये भेटणार नाही, अजिबात नाही. आणि ही जी गाडी आहे माझी RX 135, ही जॅपनीज इंजिनची गाडी आहे. म्हणजे ह्या इंजिनला तुम्ही जर काढलं बाहेर, पूर्ण क्लीन केलं, वॉश केलं व्यवस्थित आणि परत असेंबल केलं, तर गाडी परत चालू होऊ शकते. आणि असं बाकीच्या कोणत्याही इंजिनला होत नाही. आणि ह्या गाडीवरती माझा खूप विश्वास आहे. भले ती मध्ये आजारी पडते किंवा खराब होते, तरी मला काहीच फरक नाही पडत, कारण गाडी आहे, आपण पाळतोय आणि आपल्याला ते सांभाळायचे आहे, तर ते आपल्याला थोडंफार करावंच लागतं. आणि हे पहा गॅरेज, हे अशा प्रकारचं गॅरेज असतं. आणि गॅरेजमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं सामान भेटतं इकडे. आणि ते पण स्क्रूड्रायव्हर बघा, पाणी बघा इकडे, किती दुनियाभरचे पाणी लावले आहेत तिकडे. प्रत्येक गाडी हा माणूस रिपेरिंग करू शकतो गुप्ता, कारण माझा याच्यावरती खूप विश्वास आहे. कारण माझी जी RX 100 आहे, RX 135 आहे, दोन्ही गाड्या यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थित रिपेरिंग केलेल्या आणि करतोय सुद्धा. कारण मी एरियामध्ये खूप जणांना विचारलं की RX आहे, थोडासा प्रॉब्लेम देते, तर सगळेजणांनी हात वरती गेला, कोणीच रेडी नव्हतं. पण हा माणूस कधी आला तरी माझ्या घरी येतो, होम डिलिव्हरी सर्व्हिस आहे, घरी येऊन गाडी उचलून. आज तर त्यांनी मला टोचन घेऊन गाडी घेऊन आला इकडे आणि खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. आणि याचं जो रेट्स आहेत गाडी रिपेरिंग करण्याचे, हे सुद्धा थोडेसे डिस्काउंटेबल आहेत. खबर पडलेली आहे की गाडीचा जो प्लग आहे तो स्पार्क झाला, त्याच्यामुळे डेड झालेला आहे. कारण सकाळी मी गाडी जेव्हा चालू केलेली त्याच्यामुळे तो खराब झालेला आहे. तर ही पोरं आलेली इकडे आणि त्यांचं हे काय आहे, बोलतात स्क्रू निकल गया है. इसको क्या बोलते हैं? स्केटिंग बोर्डचा स्क्रू निकालेला. पकड़ इसको. तो अभी ये नट्स अपने को टाइट करने के ना. हाँ. गंदा कितने साफ नहीं करता क्या? इसका है. अरे क्या करो कल. हाँ. पैसा नहीं था ना इसके पास. क्या पैसा ये साफ करने के लिए पैसा नहीं लगता? गाइस, ये अंकल देखो हमारे फ्री में कर रहे हैं. हाँ, और मैं कह रहा इनके वीडियो को लाइक करना, लाइक शेयर सब्सक्राइब. देखो बच्चे लोग भी बोल रहे हैं, बच्चों लोग के लिए एक लाइक तो बनता यूट्यूब है. चैनल है तेरा भी है? कौन सा? रुद्रा रे वास्तव रे. रुद्रा रे. सर्च करो यूट्यूब में. बारिश हो रही है, आवाज हो रही है. बारिश नहीं आ रहा है. बाजरी नाजरी जा रहा है. फ्रेंड्स, गॅरेजमध्ये असताना आपण हे व्हील रिपेरिंग करत होतो. तर समजलं की या लोकांचा पण चॅनल आहे पोरांचा, तर तो काहीतरी सांगतोय. बोल बोल.
हेलो गाइस, ये हम लोग का नट नहीं लग रहा है यहाँ का। ये देखो, ये भाई है मेरा, ये मेरा भाई है छोटा वाला, और ये एकदम बड़ा वाला। ये नट नहीं लग रहा है गाइस, आपके पास है क्या? लाइक एजेंट। तो ये नट ढूंढ रहा था एक्चुअली, हम लोग इधर हार्डवेयर में भी गए थे बट नट मिला नहीं, बट वी विल डू सम जुगाड फॉर दॅट ओनली. आणि प्लीज यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अनिल वाकचुरे असं यांचं चॅनलचं नाव आहे. हा, हे अनिलचा मुलगा हा रुद्रा आणि यांच्या वडिलांच्या नावावरती अनिल वाकचुरे म्हणून चॅनल आहे. नवीन चालू केलं, सपोर्ट करा. पोरं पण हुशार आहेत, आजकालचे एंटरप्रेन्योर होतात आहेत आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट करा त्यांना. आणि असेच व्हिडिओ बनवत राहा, अभ्यास पण करा त्याच्यासोबत. स्टडी फोर्थला, हे लोक फोर्थला आहे, फिफ्थला आहे, फोर्थला आहे. मी कहते ये फोटो दे, हँडी फोटो दांडी फोडतो तू? सब. अरे वा. आणि सपोर्ट करायचं पण. हां, पढाई पण करतो, पढाई करणं गरजेचं आहे. आणि सपोर्ट करा आणि बोला अँड ट्रॅव्हल. थँक्यू. सो फायनली आपल्या इकडे नट बसलेला आहे. इकडे दुसरा नट यूज केला, हा नटचा आपल्याला बोल्ट भेटत नव्हता आणि फायनली घेऊन जा. चला बाय बाय. ट्राय कर. और फायनली बघा बोट चालू झालेला आपला. हे उन्हाट बुटा हो, सही ना? अभी सही है ना? हाँ, चला एंजॉय. अंकल हम लोग अभी फिर से आएंगे. बाय. चलो. Years later. कंपनी दोनों टीम में, ये देखो पढ़ लो. चलेगा ना 1-2 साल? बेटा ये चला, उसका ये भी चलेगा. सो फायनली आपला नवीन प्लग लागतो इकडे गाडीला आणि हा खूप जुना झालेला. इसको भी मेरे ख्याल से 1.5-2 साल हो गए इसको. बहुत चला ये. प्लग. फायनली गाडीचा प्लग चेंज झालेला, गाडीसुद्धा चालू झाली आहे. आता आपण इकडे बॅटरी चेंज करायची आपल्याला. बॅटरीसुद्धा खूप खराब झालेली आणि एक्साईटची बॅटरी खूप चांगली असते, वॉरंटी पण चांगली आहे. सो वी हॅव चेंज दिस बॅटरी. सो फाइनली अपनी गाड़ी चालू झालेली है खूप टाइमानंतर आणि गुप्ता ने टाइम निकाल के गाड़ी मेरा चालू कर दिया. तो थैंक्स टू गुप्ता, थैंक्स. पेन क्या था. और ये देखो, ये गुप्ता जी का गैरेज है विजयनगर में. तो आपको अगर कुछ गाड़ी का प्रॉब्लम रहेगा तो गुप्ता जी को कांटेक्ट करो. उनका नंबर मैं देता हूँ उधर. ये देखो, यहाँ पे उनका नंबर है. एंड गुप्ता हर गाड़ी में एक्सपर्ट है. कोई भी गाड़ी लेके आओ, हार्ले डेविडसन से लेके होंडा बिंडा सब ठीक कर देता है गुप्ता. आणि माझीसुद्धा RX 135 RX 100 गुप्ताच रिपेरिंग करायचा आणि चांगल्या प्रकारे तो हँडल करतो. अँड ही नोज एव्हरीथिंग अबाउट ऑल द 2 व्हीलर्स. तो हमारे साथ अभी गुप्ता के दोस्त हैं जो बचपन से पहचानते हैं. गुप्ता के बारे में कुछ बोलना चाहोगे? मेरा खास दोस्त नहीं है, भाई है. भाई है. और क्या बोल सकते हो उसके बारे में? क्या बोलेगा, काम करते अच्छा करते हैं और क्या. और टाइम सबको ज़्यादा देता है, काम अच्छा है. काम का ही पैसा है दोस्त. काम का पैसा. और गुप्ता तो बिजी है. तो धन्यवाद गुप्ता के बारे में 2 शब्द बोलने के लिए. अभी गुप्ता नेक्स्ट टाइम तुमको वड़ा पाव खिलाएगा. नहीं खिलाएगा, खिलाएगा, खिलाता है. खिलाएगा. चलो अच्छा है.
सो फायनली अशा प्रकारे आपण इकडे व्हिडिओ एंड करत आहोत आणि चांगल्या प्रकारे गाडी रिपेअरिंग झालेली आहे आपली. बॅटरी चेंज केली, प्लग चेंज केला आणि थोडंफार फिटिंग केली, ऑइलिंग केलेली आहे. तर तुम्हाला आमचा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा एक सबस्क्राईब RX 135साठी सुद्धा करा, कारण विंटेज गाडी आहे, 2 स्ट्रोक गाडी आहे आणि अशी गाडी कुठे भेटत नाही आहे. तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो तुम्हाला. आणि आजचा दिवस खूप मजेत गेला, दिवस रात्र झाली आता इकडे. चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गुड बाय, गुड नाईट, टाटा.